उर्मिला होती नटी, फायनान्स सल्लागारासोबत सेक्स गोळ्यात देऊन तिघांचा शरीर संबंध। मोहन राव हा एक फायनान्स सल्लागार होता। त्याच्याकडे चांगले क्लायंट होते, व्यवसाय चांगला होता, कमाईही चांगली होती। हातामध्ये पैसा आला की काही माणसाची नियत बदलते। पैशाच्या जोरावर अनेक नाद सुचतात। हे नाद त्या माणसाला विनाशाकडे घेऊन जातात। पण खिशामध्ये पैसा खुळखुळू लागला की त्या आवाजात चांगुलपणाचा आवाज ऐकू येत नाही। तसेच काहीसे मोहनचे झाले होते। 40शी पार केलेला मोहन राव हा विवाहित होता। घर गृहस्थी चांगली होती, पण त्याला बाटलीचा नाद लागला होता। दारूचे घोट घ्यायचे आणि सुंदर महिलांच्या सोबत मजा मारायची हा त्याचा नाद होता। त्याच्या या नादामुळे त्याची पत्नी मुलांच्यासह विभक्त राहू लागली, पण त्याला त्याचे काहीच वाटले नव्हते। तो आपले नाद पुरे करण्यामध्ये धन्यता मानत होता। उर्मिला उर्फ बिंदू ही सुंदर तरुणी मोहन राव याच्या जीवनामध्ये आली। तो फायनान्स संदर्भामध्ये काम करत असल्याने ती सल्ला मागण्यासाठीच त्याच्याकडे आलेली होती। बिंदूने बजरंगी आणि पोलीस क्वार्टर्स यासारख्या काही चित्रपटांमध्ये तिने काम केले होते। मनोरंजन क्षेत्रामध्ये ती काम करत होती। त्यातून मिळालेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्याचा सल्ला घेण्यासाठी ती मोहनकडे आलेली होती। एक नटी आपल्याकडे आली हे पाहूनच तो हरकून गेला होता। तरुण, सुंदर, भरलेल्या अंगाची उर्मिला अभिनेत्रीच होती। तिच्या चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये एक नखरा होता। या नखऱ्यावरच मोहन फिदा झाला। पुरुषांकडून मिळणारा हा लंपटपणाचा अनुभव तिच्यासाठी काही नवा नव्हता। गोड बोलून, लाडिक अदांनी घायाळ करायचे आणि आपले काम साधायचे हे तिला चांगले माहिती होते। त्यामुळे ती मोहनशी लाडिकपणे बोलू लागली। दोघांचे संपर्क वाढत गेला। या बोलण्यामध्ये त्याने तिला सांगितले की त्याची पत्नी त्याला सोडून गेली आणि तो आता एकटाच आहे। दुसरीकडे उर्मिला विवाहित होते, पण तिचे पतीशी पटत नसल्याने तिने पतीला सोडलेले होते। ती एकटीच होती। चित्रपटामध्ये छोटे मोठे कामे करत होते। मोहन आणि उर्मिला दोघे विवाहित असले तरी त्यांचे जोडीदार सोबत नव्हते। परिणामी दोघे एकटेच होते। त्यांना नवीन सोबतीची गरज होती। आता ही गरज ते परस्परांना साथ देऊन भागवू शकत होते। मोहनने तिच्यासमोर प्रेम प्रस्ताव ठेवला। तिनेही होकार दिला। मग मात्र हनीमून करण्याचा प्लॅन करून तो तिला फिरायला घेऊन गेला। तिने हातचे काय राखले नाही। तिच्या जवानीचा उपभोग घेताना तो देहभान हरकून गेला। एक नटी आपली प्रेयसी आहे, ती आपल्याला शरीर सुख देते या विचारानेच त्याची उत्तेजना वाढत होते। तो तिच्याकडून शरीर सुख घेत होता। तिलाही त्याचा आधार मिळालेला होता। त्यानंतर दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहण्याचा निर्णय घेतला। त्यांनी मंजुनाथ नगर येथे भाड्याने खोली घेतली। आम्ही नवीन घर घेत आहोत, व्यवहार पूर्ण होईपर्यंत येथे राहणार आहोत, असे मोहनरावने घर मालकाला सांगितले। त्यामुळे भाडे करार करणार नाही, 2-4 महिन्यांसाठी करार कशाला करायचा, असे तो घर मालकाला म्हणाला। आता ती नटी आणि तो मोठा अधिकारी मग भाड्याच्या घरामध्ये किती दिवस राहणार असा विचार करून घर मालकाने हे करार न करता त्यांना खोली देऊन टाकली। त्या खोलीमध्ये उर्मिला उर्फ बिंदू आणि मोहनराव हे दोघे पती पत्नीसारखे राहू लागले। ती तरुण होते, नटी होते, मदमस्त दिसत होते। त्या मानाने तो थोडा जास्त वयाचा दिसत होता। त्यामुळे या जोडीकडे शेजारी पाजाऱ्यांच्या नजरा लागलेल्या असत। ते दोघेही जीवनाचा मुक्त आनंद घेत होते। दोघेही रात्री मद्यपान करत, काही वेळा ती त्याला कामोत्तेजक गोळ्या घ्यायला सांगत असे। तो ते औषध घेऊन रात्रभर तिच्याशी संबंध करत असे। दारू, कामोत्तेजक गोळ्या घेऊनही बहुतेकदा तो थकून जात असे। त्यामुळे उर्मिला अतृप्त राहत होते। तिला मनसोक्तपणे शरीरसुख न मिळाल्याने ती वैतागत होते। त्याच्यापेक्षा एखादा तरुण जोडीदार असावा असे तिला वाटत होते। तसे ती काही मोहनरावशी प्रामाणिक होते असे नव्हते। तिचे बाहेरही काही जणांशी संबंध येत, पण त्यामध्ये स्थिरता नव्हती। कायमचे तिच्यासोबत राहण्यास, कायमचे संबंध ठेवण्यास कोणी तयार नव्हते। रात गये बात गये असे बरेच जण तिच्या आयुष्यात येऊन गेलेले होते। मोहनने तिला बायकोचा दर्जा दिला होता, पण शरीरसुख देण्यामध्ये तो कमी पडू लागला। त्यामुळे तिची नजर तरुणावर फिरू लागली होती। दरम्यान विनय तिच्या आयुष्यामध्ये आला। विनय तरुण होता,
दष्टपुष्ट होता, गुंड प्रवृत्तीचा होता. तो लॉरीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तो त्याच परिसरामध्ये राहत होता. जाता येता तो तिच्याकडे भुकेल्या नजरेने पाहत होता. त्याच्या नजरेमध्ये विखारी वासना दिसत होती. सुरुवातीला त्याला मिळणारी उर्मिला आता त्याच्या नजरेला नजर देऊ लागली. त्याचे धाडस वाढले. नजरेला नजर भिडली की तो इशारा करू लागला. ती अभिनेत्रीच होती. नजरेचा खेळ कसा करायचा हे तिला चांगलेच माहिती होते. तीही त्याच्या नजरेला आव्हान देऊ लागली. मग त्याने धाडस करून तिची ओळख करून घेतली. तुमचे सिनेमे मी बघितलेले आहेत, तुम्ही मला खूप आवडता, असे त्याने तिला एका दमात सांगून टाकले. ती थँक्यू म्हणत हसून गेली. दोघांची ओळख वाढत गेली. त्याने मोहनराव याच्याशी ओळख करून घेतली. आता तो त्यांच्या घरामध्ये येऊ लागला. गप्पा मारत बसू लागला. मग दारूच्या पार्ट्या होऊ लागल्या. दारूच्या नशेमध्ये तिच्या शरीराचे कौतुक होऊ लागले. दारूचा अंमल वाढलेला मोहन विनयसमोरच तिला जवळ ओढायचा, तिचे चुंबन घ्यायचा. मी किती नशीबवान आहे म्हणायचा. या सगळ्यामुळे आता कोणालाच कशाची लाज उरलेली नव्हती. आता विनय तिच्याशी जवळीक करू लागला. ती त्याला साथ देऊ लागली. मोहन दारूच्या नशेमध्ये झिंगू लागला. तेव्हा विनय तिला म्हणाला, या म्हाताऱ्याकडून तुला काय सुख मिळणार? तू तयार असेल तर सांग, मी तुला स्वर्गाची सफर घडवून आणतो. त्यावर ती हसून म्हणाली, जास्त भाव मारू नको. मी भल्या भल्यांना गार केला आहे, मग मला गार करून दाखव. असे म्हणत विनयने तिच्यावर झडप घातली. आवेगाने तिचे चुंबन घेत तो तिच्या शरीराचे मर्दन करू लागला. तिच्या पुष्ट स्तनांना कुस्करू लागला. त्याचा जोर पाहून ती सुकावली. पाहता पाहता तिने वस्त्रे उतरवून देह त्याच्या स्वाधीन केला. रुपेरी पडद्यावर पाहिलेला देह आता पूर्ण नग्न होऊन त्याच्या मिठीमध्ये होता. त्याला कशाचेच भान उरलेले नव्हते. तो तिच्यावर तुटून पडला. तिच्या ओठांचे, गालांचे, मानेचे चुंबन घेऊ लागला. तिच्या स्तनांचे, मांड्याचे, नितंबाचे मर्दन करू लागला. ती सुकावून गेली. दोघे बेभान झाले होते. एकमेकाला ओरबाडू लागले. पाहता पाहता दोघे एकरूप झाले. दोघांनी एकमेकांना भरपूर सुख दिले, सुख घेतले. दोघे तृप्त होऊन एकमेकाच्या कुशीत पडले. तेव्हा बाजूला मोहन नशेमध्ये पडलेला होता. त्याचे त्या दोघांनाही भय नव्हते. रात्रभर ते दोघे शरीर सुखाचा आनंद लुटत राहिले. पहाटेच्या सुमारास मोहनला जाग आली. तेव्हा उर्मिला आणि विनय नग्न अवस्थेमध्ये एकमेकाला मिठी मारून झोपले होते. हे पाहून त्याचे डोके भडकले. तो शिवीगाळ करू लागला. तेव्हा त्याने त्याला प्रत्युत्तर दिले, मी तुझी बायको नाही, मला वाटेल ते मी करेन, तू मला काही बोलायचे नाही, असे तिने त्याला सुनावले. त्यावेळी गप्प राहण्यातच शहाणपणा आहे हे ओळखून मोहन शांत झाला. पण आता तो तिच्यावर पाळत ठेवून होता. विनयला घरामध्ये येण्यास त्याने मनाई केली होती, पण तिला विनय हवा होता. विनयलाही ती हवी होती. केवळ वासना शमन करण्यासाठी एका अभिनेत्रीने गुंड लॉरी चालकाशी संबंध ठेवलेले होते. कोणत्याही लाजेशिवाय ती विनयसोबत, शय्यासोबत करू लागली होती. ती त्याच्यावर इतकी फिदा झाली होती की विनयसोबत लग्न करण्यासही तिने होकार दिला होता. हे माहीत असूनही तिने त्याला लग्न करण्यास होकार दिल्याने तो खुशीत होता. पण या त्याच्या संबंधाला, लग्नाला मोहनचा मात्र विरोध होता. तू माझा कोण? तू मला का अडवतोस? असा थेट सवाल ती मोहनला विचारत होती. या प्रश्नाचे उत्तर त्याच्याजवळ नव्हते. त्यामुळे त्याला गप्प राहण्याशिवाय पर्याय नव्हता. यामुळेच त्याने मनाई केली असली तरी विनय घरी येत होता. रात्री त्यांच्यामध्ये पार्टी होत होती. त्या पार्टीला दारू प्यायला मिळते म्हणून मोहनही सहभागी होत होता. दारू पिऊन तो पडला की विनय आणि उर्मिलाची रात्र रंगत होते. दिवसामागून दिवस जात होते. मोहन तिला सोडत नव्हता. त्याच्यापासून कशी सुटका करून घ्यावी याचा विचार उर्मिला करत होते, तर त्याच्या तडाख्यातून तिला सोडवून आपल्या मिठीमध्ये कसे घेता येईल याचा विचार विनय करत होता. या विषयावर ते दोघेही बोलत तेव्हा बऱ्या बोलाने तो दूर झाला नाही तर त्याचा अडथळा आपल्यालाच दूर करावा लागेल यावर त्या दोघांचे एकमत झाले होते. अखेर ती काळी रात्र उगवली. ज्या रात्री मोहनराव याचा मृत्यू लिहिलेला होता त्या रात्री पार्टी ठरली होती. विनय दारूच्या बाटल्यांसह खाद्यपदार्थ घेऊन आला. त्या दिवशी त्याच्यासोबत त्याचा मित्र धनुष गौडा हाही होता. मोहनचा काटा काढण्यासाठी विनयने धनुषला तयार केले होते. धनुष त्यासाठी तयार झाला होता.
आज मोहनचा काटा काढायचाच या तयारीमध्ये विनय, धनुष आलेले होते. काही वेळातच दारूची पाटी रंगात आली, नशा चढू लागली. तसा मोहन आक्रमक होत होता. तो त्याच्या शरीराशी चाळे करत होता. यामुळे ती वैतागली होती. तसेच विनयला, तू माझ्या घरामध्ये यायचे नाही, माझ्या प्रेयसीकडे बघायचे नाही असे म्हणत होता. तेव्हा तूच आमच्या मार्गातून बाजूला हो, आम्ही लग्न करून संसार करणार आहोत असे विनयनेही सांगितले. त्यावर उर्मिला, फक्त माझी आहे, ती जिवंत आहे तोवर तुमचे लग्न होऊ देणार नाही असे मोहनने बजावले. तसेच लपवलेले हत्यार काढून विनय त्याच्यावर चालून गेला. तू मेल्यावर तरी आमचे लग्न होईल की नाही असे म्हणत त्याने त्याच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्याने मोहन आरडाओरडा करू लागला. तसे धनुषने त्याने डोके पकडले आणि उर्मिलाने त्याच्या तोंडावर, नाकावर प्लॅस्टिक चिकटपट्ट्या लावल्या. त्याचा श्वास गुदमरू लागला. विनय धारदार शस्त्राने वार करत होता. धनुषने हात धरून ठेवलेले होते, तर उर्मिला त्याच्या तोंडावर हात दाबून बसले होते. काही वेळातच त्याचा आवाज बंद झाला. तडपड थांबली होती. श्वास थांबलेला होता. मोहन ठार झालेला होता. त्याने आपल्या प्रेमातला अडसर दूर केला होता. त्याच रात्री मृतदेह घरातच टाकून उर्मिला आणि विनय धनुषसोबत पसार झाले. घरामध्ये मृतदेह कुजत होता, पण कोणालाच काही थांग पत्ता लागला नव्हता. घटनेनंतर 10-12 दिवसांनी म्हणजे 28 फेब्रुवारी या दिवशी घरमालक नटराज यांनी घरातून येणाऱ्या दुर्गंधीबद्दल पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहणी केली असता हे प्रकरण उघडकीस आले. उर्मिला ही अभिनेत्री असल्याने तिला शोधण्यामध्ये पोलिसांना फार वेळ लागला नाही. ती सापडल्यानंतर सारा घटनाक्रम उघडकीस आला. त्यानुसार उर्मिला, विनय आणि धनुष या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे. दरम्यान उत्तर पश्चिम बंगळूरचे पोलीस उपायुक्त DL नागेश यांनी सांगितले की आरोपी उर्मिला उर्फ बिंदू आणि मोहनराव लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यानच्या काळामध्ये तिची लॉरी चालक विनयशी जवळीकता निर्माण झाली होती आणि मैत्री झाली होती. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याला मोहनने काढून विरोध केला. बिंदूशी विनयशी जवळीक वाढल्याने नंतर त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात मोहनला कळताच त्याचा तिळपापड झाला होता. मोहन हा बिंदू आणि विनयच्या लग्नामध्ये अडथळा आणत होता आणि तिला आपल्यासोबत राहण्यास भाग पाडत होता. त्याला धडा शिकवण्यासाठी आणि मार्गावरून काटा दूर सारण्यासाठी बिंदू, विनय आणि धनुष अशा तिघांनी मिळून खून केला.